प्रेक्षक हो नमस्कार। मी रेणुकादास मुळे आपल्यासाठी आज दिनांक 15 जुलै 2024 पासून एक नवीन यूट्यूब चॅनल आपल्या सेवेमध्ये घेऊन आलो आहे। या चॅनलचं नाव आहे परिक्रमा। यापूर्वी आपण MH28 न्यूज लाईव्ह या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून बुलढाणा जिल्ह्यातल्या राजकीय, सामाजिक आणि विविध क्षेत्रातल्या घडामोडींचा आढावा बातम्या या चॅनलच्या माध्यमातून प्रसारित केलेल्या आहेत। याला चांगला प्रतिसाद तुम्हा सर्वांकडून मिळाला आणि बऱ्याच आमच्या प्रेक्षकांकडून अशी मागणी झाली की बुलढाणा जिल्ह्याच्या सीमांच्या पलीकडेही जाऊन वेगवेगळे विषय मी हाताळावेत आणि त्यासाठी नवीन चॅनल एक सुरू करावं। या मागणीवर यथायोग्य विचार केल्यानंतर मी आज नवीन चॅनल हे सुरू करत आहे। परिक्रमा हे या चॅनलचं नाव आहे। हे चॅनल याला कुठल्याही जिल्ह्याची मर्यादा नाही आहे आणि विषयांची सुद्धा मर्यादा आपण ठेवलेली नाही आहे। परिक्रमा या नावानेच मी फार पूर्वी साप्ताहिक चालवत असे आणि त्याच नावाने हे चॅनल नवीन सुरू केलेलं आहे। परिक्रमा या शब्दाचा अर्थ प्रदक्षिणा असा होतो आणि चॅनलचं जे बोधचिन्ह आहे, जो लोगो आहे, त्यामधून सुद्धा आपण ते ध्वनित करण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर आज या परिक्रमा यूट्यूब चॅनलचा पहिला व्हिडिओ तुमच्यासमोर मी घेऊन आलो आहे। तो आहे एका महत्त्वाच्या विषयाला हात घालणारा। मित्रहो, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट समजला जाणाऱ्या समृद्धी महामार्गाला कार्यरत होऊन आता वर्ष उलटून गेलेलं आहे। राज्याच्या विकासामध्ये हा महामार्ग चांगली भर घालतोय, आनंदाची बाब आहे। एक दळणवळण क्रांती या महामार्गाच्या माध्यमातून होत आहे। महाराष्ट्राला प्रगतीपथावर नेण्यासाठी सुद्धा या महामार्गाचा हातभार भविष्यामध्ये आणखी वाढेल, सहयोग वाढेल अशी आपण अपेक्षा करूया। हा समृद्धी महामार्ग सुद्धा एक रस्ता आहे हे प्रथम आपण लक्षात घेतलं पाहिजे। आणि रस्ता म्हटल्यावर त्या रस्त्यावरून जाणारे चांगले लोक जसे असतात तसे वाईट सुद्धा लोक रस्त्यावरून जात असतात। त्या रस्त्यावरून साधू संत जातात, त्या रस्त्यावरून चोर डाकू जातात, त्या रस्त्यावरून सज्जन माणसं जातात, त्या रस्त्यावरून बदमाश लोक सुद्धा प्रवास करतात। रस्ता हा कधी कोणाचा नसतो, मात्र त्या रस्त्याचा कसा उपयोग करायचा ते ज्याच्या त्याच्यावर अवलंबून असतं। समृद्धी महामार्ग सुद्धा याला अपवाद नाही आहे। या महामार्गावरून माल वाहतूक होते, प्रवासी वाहतूक होते, अनेक प्रकारच्या आवश्यक गोष्टी, भाजीपाला असो, दूध असो, फळ असो, फळावळ असो, औषधी असो, या सर्व जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक वेगानं आणि कमी वेळामध्ये नागपूर ते मुंबई या दरम्यान होत आहे। आणि ही एक चांगली समाधानाची बाब जरी असली तरी याच महामार्गाचा दुरुपयोग सुद्धा काही लोक करत आहेत आणि तोच आपल्या आजच्या व्हिडिओचा विषय आहे। समृद्धी महामार्ग या रस्त्याचा उपयोग काही अपप्रवृत्तीचे लोक हे गोवंशाची तस्करी करण्याकरता करत आहेत। या महामार्गावरून कमी वेळात, कमी खर्चात त्यांना गायींची तस्करी, बैलांची तस्करी ही करण्याची शक्कल त्यांनी लढवलेली आहे आणि धडाक्यात दर महिन्याला 8 ते 10 ट्रक या महामार्गावरून वाहत आहेत। निष्पाप मुक्या जनावरांची कत्तल करण्यासाठी कत्तलखान्यामध्ये त्यांना नेलं जात आहे। आणि महत्त्वाची बाब म्हणजे हे आंतरराज्यीय रॅकेट आहे। केवळ महाराष्ट्रच नव्हे तर मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात, लगतचा तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक
या सर्व राज्यातून या गायींची लेवाणदेवाण होत आहे. गायी इकडच्या गायी तिकडे, तिकडच्या गायी इकडे कत्तलखान्यामध्ये पाठवल्या जात आहेत. हा प्रकार यापूर्वी दोनदा उघडकीला आला. मात्र अगदी अलीकडे म्हणजे परवाची गोष्ट आहे, हिंदू राष्ट्र सेनेचे बुलढाणा जिल्हा प्रमुख मेहकरचे आमचे परमस्नेही विजूभाऊ पवार यांच्या नेतृत्वात हिंदू राष्ट्र सेनेच्या कार्यकर्त्यांनी असाच एक ट्रक समृद्धी महामार्गावरून मेहकरवरून जो जातो त्या ठिकाणी पकडला. या ट्रकमध्ये 40 गायी त्यांना आढळल्या. या 40 गायींना त्यांनी एक प्रकारे मुक्त करून जीवदान दिलेलं आहे. ट्रकचा जो चालक होता त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलेला आहे. एक जण फरार झाल्याची माहिती आहे आणि सदर ट्रकचा जो मालक आहे त्याच्यावर देखील गुन्ह्याची नोंद विजय भाऊ पवार यांच्या पाठपुराव्यामुळे शक्य झाली आहे. सांगायचा मुद्दा हा आहे की या समृद्धी महामार्गाचा हा जो वापर सुरू आहे तो अतिशय घातक आणि धोकादायक आहे. शासनाने गोहत्याबंदीचा निर्णय घेतलेला आहे, मात्र त्याची अंमलबजावणी ही कशा प्रकारे होते ते आपण बघत आहोत. प्रत्येक संवेदनशील माणसाने याबाबत जागरूक असायला हवं. गायींची गोवंशाची ही तस्करी आहे ती रोखण्यासाठी केवळ हिंदुत्वनिष्ठ विचाराचेच कार्यकर्ते नव्हे तर भूतदया प्राणीमात्रावर प्रेम करणाऱ्या किंवा प्राणीमित्र स्वतःला म्हणवणाऱ्या ज्या संघटना आहेत, ज्या व्यक्ती आहेत, त्यांनी सुद्धा पुढं आलं पाहिजे असं मी या MH28 या आपल्या परिक्रमा चॅनलच्या माध्यमातून सर्वांना आवाहन करतो. या ठिकाणी एक गोष्ट उल्लेख करण्यासारखी अशी आहे की विजय पवार हिंदू राष्ट्र सेनेचे बुलढाणा जिल्हा प्रमुख यांनी राज्य शासनाकडे एक प्रामुख्याने मागणी केलेली आहे की या समृद्धी महामार्गावरून अशा प्रकारचे जे वाहतूक होते अवैध प्रकारची, मग आज ती गोवंशाची तस्करी असो, काही छोट्या पद्धतीनं दारूची वाहतूक असो, इतर काही उद्या वेगवेगळ्या घातक वस्तूंची इथून जर वाहतूक होईल तर ते समाजासाठी धोक्याचं आहे. म्हणून समृद्धी महामार्गावर जागोजागी किंवा संशयित ज्या ठिकाणी अशा प्रकारचं वाहतूक होण्याची शक्यता आहे त्या ठिकाणी चेकपोस्ट उभारल्या जाव्यात, जेणेकरून संशयास्पद आढळणाऱ्या वाहनांची त्या ठिकाणी तपासणी केली जाईल आणि संभाव्य जो गैरप्रकार आहे तो टाळता येईल. विजूभाऊ पवार यांनी केलेली ही मागणी अतिशय योग्य आहे. राज्य शासनाने या मागणीची त्वरित दखल घ्यावी आणि समृद्धी महामार्गावर चेकपोस्ट उभ्या कराव्यात, ही आमची देखील एक त्यामध्ये त्या मागणीला आमचं देखील समर्थन आहे. विजूभाऊ पवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी हा जो कत्तलीसाठी गायी नेतानाचा जो ट्रक पकडलेला आहे त्याचं फुटेज सुद्धा परिक्रमाकडे आलेलं आहे. ते मी तुम्हा सर्वांना दाखवणारच आहे. आपण ते बघावं. आपल्याही परिसरात, आपल्या गावात, आसपास जिल्ह्यात तुमच्या माहितीत कुठे जर अशा गोवंशाच्या तस्करीच्या घटना घडत असतील, कत्तलीसाठी जर गायी आणि गोवंश नेल्या जात असेल तर संपूर्ण शक्तीनिशी त्याला रोखण्याचा तुम्ही प्रयत्न करा. अशा व्यक्तींना कायदेशीर पद्धतीने धडा शिकवलाच गेला पाहिजे. त्यासाठी आपण सर्वांनी पुढाकार घेतला पाहिजे असं मी सर्वांना नम्र आवाहन करतो. आणि या परिक्रमा न्यूज चॅनलचा, या परिक्रमा YouTube चॅनलचा हा पहिलाच व्हिडिओ आहे. आम्हाला प्रोत्साहन मिळावं यासाठी या व्हिडिओला जास्तीत जास्त संख्येने लाईक करा, शेअर करा आणि आमचं हे चॅनल सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहन द्या, एवढी मी नम्र विनंती करतो. धन्यवाद. चल जाऊ दे, चल जाऊ दे. दुसरा पळून गेला. दोन गाड्या हो. व्हिडिओ काढ. काय काय
गाय राजस्थानी गाय उघडू नको ते पडल त्यांनी धरा मेरा नाम हुसैन, मैं किशनगढ़ से एक गाड़ी लेके आया हूँ। किशनगढ़ से लाया क्या? चलो यहाँ से यवतमाल से लाया नहीं, मेरा सेठ सच में बोल। हाँ सच बोल रहा हूँ। मेरा सेठ और मेरे साथ ड्राइवर था ना, वो लोड करके लेके आए थे ये गाड़ी, गाय भर के लेके आए। मेरे को किशनगढ़ से बिठाया और सेठ वहाँ उतर गया और मैं फिर ये मेरे साथ एक ड्राइवर था, वो भाग गया। जो मेन ड्राइवर था इसके पास पैसे था। ये गाड़ी कहाँ पे भेजने को बोला तेरे को? हाँ गाड़ी कहाँ लेके जा रहा था? मैं बिरजापुर कहाँ लेके जाने वाले थे वैजापुर? बीजापुर में देखो, पहले के चक्कर में आया था, मेरा ये दूसरा चक्कर है। पहले चक्कर में बीजापुर में आखिर रात गाड़ी चलाया ना, तो बीजापुर सो गया मैं। वो टाइम में कितने थे? हाँ वो टाइम में कितने? पहली 37 थी। 37 एक गन बोला अंदर। अभी कितने है गाड़ी में? इसमें भी 40 कलम से मोदी 40 42 थैंक यू। काल रात्री 11:30 वाजता एक फोन आला. त्या फोनच्या माध्यमातून कळालं की राजस्थान पाशिंगची एक गाडी आहे. त्या गाडीमध्ये गायी येणार आहेत, गोवंश येणार आहे, जे कत्लीसाठी जाणार होतं. म्हणून आम्ही हिंदू राष्ट्र सेनेचे काही कार्यकर्ते पदाधिकारी घेतले आणि मी स्वतः समृद्धी महामार्गावर गेलो. त्या ठिकाणी गेलो असता परत माहिती मिळाली की अशा अजून 2 गाड्या आहेत. पण 5-6 कार्यकर्ते होते, त्यांच्या माध्यमातून एक गाडी आम्ही त्या ठिकाणी रोखली. त्याच्यामध्ये 40 गोवंश गीर गाई आम्हाला आढळल्या, ज्या कत्लीसाठी चालल्या होत्या मुंबईला. तर त्यांना घेऊन आज पोलीस स्टेशन येथे त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. गाईमध्ये अतिशय कोंबून अशा 40 गाई भरलेल्या होत्या. त्या गाई कन्हैया गोरक्षर या ठिकाणी आम्ही आता ठेवल्या. पण समृद्धी महामार्ग हा गायींचा व अवैध धंदे करणाऱ्यांसाठी एक मोठा महामार्ग ठरत आहे. यासाठी सरकारने लवकरच त्या ठिकाणी एक चेकपोस्ट उभारावं, जेणेकरून इथून काय काय पसार होतं काय काय नाही त्याच्यावर लक्ष असलं पाहिजे. अतिशय महत्त्वाचं आहे. ज्या माणसाच्या जो ड्रायव्हर होता त्या ड्रायव्हरला विचारलं तर तो म्हणे माझी 4थी-5वी ट्रिप आहे या महिन्यातली. म्हणजे किती मोठ्या प्रमाणात गोवंश या ठिकाणाहून समृद्धीहून जात आहे याची दखल नक्कीच राजकीय मंडळी घेऊन त्याच्यावर लवकरात लवकर तोडगा काहीतरी काढतील व या ठिकाणी तपास यंत्रणा रात्रभर सज्ज ठेवतील अशी सरकारला सुद्धा मी या ठिकाणी विनंती करतो. व आमचे माता असलेली गौमाता हिला अशाच मोठ्या प्रमाणात या ठिकाणाहून वाहतूक करण्यात येत आहे, ती रोखली पाहिजे. यासाठी सर्व हिंदू समाजानं सतर्क राहण्याची अतिशय आवश्यकता आहे. अन्यथा एक दिवस आम्हाला फक्त पुस्तकात वाचायला भेटेल की बैल असतो आणि गाय असते. जय श्रीराम.